सत्संगजी प्रेमाने बोला. धन निरंकारजी. कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. सत्संगजी, त्या देवळाच्या 4 भिंतीच्या बाहेर मनाची कवाडे उघडून पहा. परमेश्वर कसा ओतप्रोत भरलेला आहे. या सृष्टीतील बहरलेला परमेश्वर, ऊन पावसातील परमेश्वर, हृदयाची धडपड चालवणारा परमेश्वर, शेतामधील पिकातून दिसणारा परमेश्वर तुला का दिसत नाही? सत्संगजी, भक्ती कशी व कशासाठी? एकदा परमेश्वराची ओळख झाली की भक्तीला सुरुवात होते. जसे एखाद्या नवदाम्पत्याचा विवाह झाल्यावर त्याच्या संसाराला सुरुवात होते, तद्वतच भक्तीची पायरी देवाचे अस्तित्व ओळखल्यानंतर होते. कारण एखाद्या मुलीला केवळ एखाद्या मुलाचा फोटो दाखवून त्याचे वर्णन करून जर सांगितले की तू याच्याबरोबर संसार कर, तर ते कधीच शक्य नाही. म्हणूनच भक्ती करण्यासाठी परमेश्वराची ओळख आवश्यक आहे. परमेश्वर सगुण व निर्गुण अशा 2 प्रकारे आपल्याला पाहता येतो. जो प्रत्यक्ष डोळ्याला साक्षांत समोर दिसतो तो सगुण साकार, व जो डोळ्याला दिसत नाही पण ज्ञानाने जाणता येतो तो निर्गुण निराकार. वास्तविक ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे कोणती बाजू श्रेष्ठ असा प्रश्न विचारला तर उत्तर देणे अवघड आहे. कारण एखाद्या आईला जर विचारले की तुझ्या 2 मुलापैकी कोणता मुलगा जास्त आवडतो, तेव्हा जशी त्या मातेची अवस्था होईल, तद्वत परमेश्वर साकार का निराकार सांगणे अवघड होऊन बसते. खरे तर निर्गुण निराकाराची भक्ती करण्यासाठी सगुण साकाराचीच आवश्यकता जास्त आहे. जसे गुरु हा सगुण साकार स्वरूप व पृथ्वी तलावरील सर्व जीव जंतू सगुण साकार रूपात पाहायला मिळतात, त्याची सेवा करणे, आदर करणे, सत्कार करणे यालाच भक्ती म्हटले जाते. म्हणूनच आपण एकमेकांच्या ठिकाणी असलेल्या आत्मतत्वाची पूजा करतो, धन निरंकार करतो. हीच सगुण साकाराची पूजा निर्गुण निराकाराला पोहोचते, ती त्याचीच पूजा आहे. सत्संगजी, रामायणमधले यावरून एक छोटेसे उदाहरण आहे. श्रीराम कैकेयी यांच्या आज्ञेनुसार वनवासाला निघतात, तर त्यांच्याबरोबर लक्ष्मणही निघतात व धर्मपत्नी म्हणून सीतामाता ही सावलीसारखी आपल्या पतीबरोबर निघते. मात्र उर्मिला देवी राजवाड्यातच राहते. वनवासाला श्रीराम गेल्यानंतर भरत आजोळहून अयोध्येला येतात. त्यांना जेव्हा समजले आपल्या आईच्या वचनानुसार श्रीराम वनवासाला गेले आहेत, तेव्हा ते राज्यकारभार सोडून तडक श्रीरामांचा शोध घेण्यासाठी वनवासात जातात. सत्संगजी, एका ठिकाणी भरत भेट होते. त्यावेळी ते श्रीरामाला परोपरीने परत अयोध्येला येण्यासाठी विनवितो, पण श्रीराम त्यांना मातापिताचे वचन पाळणे आवश्यक असल्याचे सांगून अयोध्येचा राज्यकारभार पाहण्याची सूचना देतात. तेव्हा भरत त्यांना एकच गोष्ट म्हणतात की अयोध्याचे राज्य हे माझे नाही, त्यावर तुमचा अधिकार आहे व तुमच्या वचनात राहून मी तुमचा राज्यकारभार पाहीन, पण त्या राज्य सिंहासनावर मी बसणार नाही. त्यासाठी तुमच्या पादुका द्या. सत्संगजी, त्यानुसार श्रीराम त्यांना पादुका देतात व त्या पादुका ते सिंहासनावर ठेवून 14 वर्ष राज्यकारभार करतात. या ठिकाणी सांगण्याचा उद्देश एकच आहे की जर आपल्याला श्रीरामाच्या बरोबर गेलेले लक्ष्मण श्रेष्ठ की महेलमध्ये राहत असलेले भरत श्रेष्ठ, कोणाची भक्ती श्रेष्ठ असा प्रश्न विचारला तर उत्तर देणे अवघड आहे. तसेच श्रीरामाबरोबर पतीबरोबर गेलेली सीतामाता श्रेष्ठ की महेलमध्ये राहत असलेल्या उर्मिला देवी श्रेष्ठ असा प्रश्न विचारला तर उत्तर देणे अवघड आहे. कारण लक्ष्मण सगुण साकाराची
पूजा भक्ती करत होते तर भरत निर्गुण निराकाराची पूजा करत होते. वनवासात सीतामाता श्रीरामाची सगुण साकाराची सेवा करीत होत्या तर उर्मिला लक्ष्मणाची महलमध्ये राहून निर्गुण निराकाराची सेवा करीत होत्या. म्हणजेच यात श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेदभाव करता येणार नाही. दोन्हीही आपल्या परीने श्रेष्ठच. तद्वत परमेश्वराची सगुण साकार व निर्गुण निराकार ही दोन्हीही रूपे तितकीच श्रेष्ठ आहेत. पण देवळातल्या मूर्तीला जर कोणी सगुण साकार स्वरूप म्हणेल तर ते चुकीचे ठरेल. कारण त्या मूर्तीकडून भक्ताला कोणताच प्रतिसाद मिळत नसतो. तर त्याचे कारण एकच आहे. आंधळ्याच्या डोक्याजवळ दीप लावून ठेवला तर काय उपयोग होणार आहे. त्या आंधळ्याला दृष्टी देण्याची गरज आहे. ती दृष्टी आली की आपोआपच त्याला परमेश्वराचा चमत्कार पाहायला मिळेल. मग त्याला वस्तूच्या रंगाने, आकाराचे, गुणांचे वर्णन करण्याची गरज पडत नाही. बरोबर हेच आज सद्गुरू माताजी साऱ्या विश्वभर फिरून आपल्या जीवाचे रान करून या अज्ञानी जनतेसाठी हे कार्य करत आहेत. आणि सत्संगजी, तसं जर पाहिलं तर सत्संगजी या जगात मानवाचा जन्म घेऊन हेच महान कार्य करायचे आहे की मी स्वतः कोण आहे, मला मनुष्य जन्म का मिळाला आहे, कसा मिळाला आहे व मी त्याचा सदुपयोग करून परत कोठे जायचे आहे. या 84 लक्ष योनीच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती कशी मिळवावी हेच संत निरंकारी आज शिकवत आहे. सत्संगजी, खरंच आपलं मोठं भाग्य आहे सत्संगजी की आपल्या जीवनामध्ये हे समयचे सद्गुरू आले. या प्रत्येक गोष्टीचे आपल्याला ज्ञान होत आहे. त्यांच्या वचनानुसारच आपण चालायचं आहे सत्संगजी आणि भक्ती करायची आहे सत्संगजी. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी.